रेश्मा सिनेमा त्याची तू फाईट केली आहेस ना, तसं तुमचं गाणं मराठी पोरी ते रायगडावरती खूप ग्रँजर लेवलला शूट केलं गेलंय. तर तो अनुभव कसा होता? म्हणजे रायगडावरती एवढ्या ग्रँजर लेवलचं गाणं शूट करणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि एक अभिनेत्री म्हणून अशा गाण्याचा एक पार्ट बनणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. मराठी पोरी हे गाणं पहिली गोष्ट मराठी संस्कृतीवरती प्रदर्शित झालेलं आहे आणि त्याबरोबरच ते रायगडावरती शूट केलेलं आहे. म्हणजे मी म्हणेल पूर्ण पिक्चरचं शूट एका बाजूला आणि गा रायगडावरती शूट करणं एका बाजूला. तर खूप खूप डिफिकल्टी आम्ही तिथे फेस केला. म्हणजे रायगडावरती वरती पोहोचणं, गडावरती पोहोचणं आणि गडावरती पोहोचून पुन्हा शूट लोकेशनवरती जाणं हे खूप 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 डिफिकल्ट होतं आणि त्याबरोबरच कमीत कमी माझ्या मते 125च्या आसपास मुली होत्या, डान्सर्स होत्या. फक्त क्रू तर बाकीचा वेगळाच होता, पण 125च्या आसपास डान्सर घेऊन आम्ही ते गाणं शूट केलेलं आहे. आणि त्याबरोबरच मी ते गाणं शूट करताना मी तलवारबाजीचे धडे घेतलेले आहेत. मी तलवारबाजी शिकलेली आहे, दानपट्टा शिकलेली आहे. त्या गाण्यामध्ये आम्ही अजून त्याबरोबरच मी ट्रॅक्टरही चालवलेला आहे हो. आणि बैलगाडी पण चालवलेली आहे हे गाणं शूट करताना. आणि मी स्वतःला नशीबवान समजेल की माझ्या वाट्याला ते गाणं आलं. म्हणजे मला एक चान्स मिळाला की मराठी संस्कृती त्या गाण्यामधून मी दाखवलेली आहे. तर मला खरंच धन्यवाद दिग्दर्शक सरांनाही. म्हणजे एवढं सगळं क्रू वर घेऊन जाणं खूप चॅलेंजिंग होतं. नाही, ते गाणं बनवणंच चॅलेंजिंग होतं. ओ. म्हणजे सुरुवातीपासून जे आहे ना, की एकतर शूट कम्प्लीट झालं होतं आणि आमचे मित्र म्हणजे जोगेश्वरी मिसळचे ओनर आहेत सचिन हरगुडे. ओ. तर त्यांचं ते गाणे, बाकीची गाणी ऐकल्यावर त्यांच्या डोक्यात तेच की साहेब गाणे आपल्या पिक्चरमध्ये मराठी गाणंच नाही, कारण दुसरं जे गाणं आहे ते हिंदी. म्हणजे तुम्ही मराठी गाणं त्याला अडका, आपली संस्कृती काहीतरी दिसली पाहिजे. आता आपण रोमॅन्टिक थॉट पण नाही पिक्चरचा, एक तर सस्पेन्स थ्रिलर, काय गाणं टाकणार? बरोबर. काय त्याच्यामुळं मग आपले गीतकार हे वैभव देशमुख आणि संगीतकार रोहित नागबेडे यांच्याशी हा थॉट डिस्कस केला. ते म्हणलं गाणं टाकायचं कुठं? म्हणलं आपण एक काम करू, आपण सुरुवातीला एक गाणं टाकू काय, आणि त्याच्यात आपण म्हणजे आपल्या मराठी मुली किती पॉवरफुल आहेत हे दाखवायचा प्रयत्न करू. तर मग तो थॉट जिजाऊ माँसाहेबांच्यापासून स्टार्ट झाला. जिजाऊ माँसाहेब काय, त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई काय, अहिल्यादेवी होळकर आणि तुमच्या आपल्या सावित्रीबाई फुले यांचे वेगवेगळं, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपले ते हिरोच आहेत. मग त्या थॉटमधून ते गाणं तयार झालं. ओके. पण चॅलेंज खूप असेल ना सगळ्यांना एवढं सांभाळणं, वर घेऊन जाणं. ऍक्च्युली शूट करायच्या अगोदर पहिल्या दिवशी रायगडचाच विचार होता की रायगडला जाऊ, पण रायगडला घेऊन जायचं अवघड होतं म्हणून मी जवळजवळ बरेचसे किल्ले फिरलो. म्हणजे नळदुर्गला गेलो सोलापूरच्या पुढं, इकडं विजयदुर्ग पाहिला, काय जवळजवळ एक मी 20 एक किल्ले फिरलो की आपल्याला गाणं शूट करायचं. तर भुईकोट किल्ला असेल तर चांगलं होईल, कारण गडावरती जाऊन शूट करायचं तर भुईकोट किल्ला पाहू आपण, जसा कोणाला त्रास होणार नाही काय नाही. पण नाही, ते म्हणजे ते लोकेशन्स मला काय आवडले नाहीत. शेवटी मग म्हटलं की आपण रायगड करू. मग रायगड करायचा तर रायगडला जायचं, सगळ्यांना घेऊन जायचं, मुले सगळ्या वरती घेऊन जायचं, त्यांची जबाबदारी. कारण वरती गेलं तर काय झालं कुणाला काय तर ना डॉक्टर जवळ किंवा काहीच नाही, ती रिस्क होती. परत खाणं पिणं वरती काय अवेलेबल नाही म्हणजे आजही. आणि मी मला भाग्यवान समजतो, जसं मी म्हटलं की मला या लोकांच्या बरोबर म्हणजे मोठ्या कलाकारांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. तशी मला पहिल्याच चित्रपटात रायगडवरती जाऊन शूट करायची संधी मिळाली. शिवाजी महाराजांच्या चरणी हे गीत अर्पण करायची संधी मिळाली. काय, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि त्याच्यात नो डाऊट हे आमचं पोरग हे बॅकबोन होतं, मला माझ्यासाठी 100% बॅकबोन होतं. तो प्रत्येक गोष्टीत तिथं हजर होता.
तिथं आमचा आर्ट डिरेक्टर आहे अमित शिंदे म्हणून आहे, काय त्याने पण भरपूर मेहनत घेतली. काय परत आमच्या जवळचाच एक मुलगा आहे, त्याचं नाव राहुल गजरे आहे. ह्या लोकांनी अक्षरशः रात्रीचा दिवस केला तिथं, आणि लिटरली 3 दिवस बसले नाहीत सुरुवातीला, आणि नंतर परत 1 दिवसाचं पॅच लागलं, त्यावेळी परत 2 दिवस बसले नाही. तुम्ही आपण रायगड ज्यावेळेस आपण म्हणतो ना, तर महाराजांनी जे केलंय ते आपण तिथं गेल्याशिवाय नाही समजू. ते बियॉन्ड इमॅजिनेशन, विचारापलीकडची गोष्ट. रेश्मा, एक वेगळीच ऊर्जा असेल ना रायगडावरती हा परफॉर्म करताना, शूट करताना? हो. रायगडावरती जसं आता सरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचं काय महत्व आहे ते तिथे तुम्हाला रायगडावरती गेल्यानंतर ते खरंच समजतं. केवढा मोठा किल्ला आहे. आम्ही रोपवेणीवरती गेलो. रोपवेणी तिथून पुढे आमचं 1-1.5 किलोमीटरवरती शूट लोकेशन होतं. ते तर सगळ्यात डिफिकल्ट होतं की तिथून वरती जाणं. आम्ही 2 पॅचमध्ये आमचं शूट लागलेलं होतं. पहिल्या पॅचला आमची जी टीम होती ती आम्हाला दुसऱ्या पॅचला ते लोक नाही म्हटले, कारण तेवढा त्रास व्हायचा तिथे. वरून खाली तुम्हाला काही गोष्टी लागल्या तरी पुन्हा खाली यायचं, पुन्हा वरती जायचं. किती दिवस लागले गाणं शूट करायला? 6 दिवस लागले. म्हणजे रायगडचे 3 दिवस काय, आणि मग 1 दिवस आमच्या शेतामध्ये, टोटल 6 दिवस लागले. त्यातले 3 दिवस रायगड, 1 दिवस आमच्या शेतामध्ये, 1 दिवस तामिनी घाटात. काय मॅडमने त्यात बुलेट वगैरे चालवलेली आहे. तो तर एक्सपिरियन्स खूपच डेंजर होता, कारण तिने डायरेक्ट ऍक्टिव्हावरून ऍक्सिडेंट झाला आणि शेवट बुलेट वरती चालव, म्हणजे आम्हाला ते तुला तर बुलेट मोडते का काय, अगोदर ऍक्टिव्हा मोडलीच होती एक. त्याच्यामुळे ती एक भीतीच होती काय. पण म्हणलं चला शेवटचा दिवस शेवटचा, त्याच्यामुळे थोडस आम्ही पण लिबर्टी घेतली. म्हणलं कसा अनुभव होता बुलेटचा चालवण्याचा? आणि तो मागच्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू करा. ठीक आहे. रायगडावरती खरंच एक वेगळी एनर्जी आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं शूट करणं. आणि मी परत स्वतःला मी खरंच नशीबवान मानते की मला तिथे रायगडावरती शूट करायला चान्स मिळाला. त्याबरोबरच मी बुलेटही चालवलेली आहे. मी बाईक चालवते ऍक्च्युली. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच मी बाईकवरच फिरलेली आहे. पण बुलेट मी पहिल्यांदा चालवली, ते सुद्धा ताम्हिणी घाटातून. हा, तर ताम्हिणी घाट खूप म्हणजे एवढी वेडीवाकड वळणं आहेत, तर रिस्क होतीच थोडीशी. पण एक पहिल्यापासून एक आहे की आपल्याला रिस्क घेऊन काम करायला मलाही आवडतं. त्यामुळे मी ती रिस्क घेतली आणि चालवली. मी ट्रॅक्टरही चालवलाय, आणि मला अशा रिस्क घेऊन काम करणाऱ्या गोष्टी करायला आवडतात.